मूळची धाराशिव जिल्ह्यातील आणि सध्या पुलाची शिरोलीमध्ये राहणाऱ्या 24 वर्षीय गर्भवती महिलेला 13 नोव्हेंबर रोजी CPR मध्ये दाखल करण्यात आलं। त्या महिलेला उलट्या आणि डोकेदुखीचा त्रास होता। मेडिसिन विभाग प्रमुख डॉक्टर बुद्धिराज पाटील यांनी तपासणी केल्यावर या महिलेच्या मेंदूमध्ये रक्तस्राव झाल्याचं स्पष्ट झालं। दुसरीकडे महिलेची प्रसूती सीझरद्वारे करावी लागणार होती। अशा वेळी एकाच दिवशी सिझेरियन आणि मेंदूची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करून माता आणि बाळाला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढण्यात आलं। डोकेदुखी आणि उलट्यांचा त्रास होत असल्यानं 24 वर्षीय गर्भवती महिलेला 13 नोव्हेंबर रोजी CPRच्या अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल केलं। अत्यवस्था असलेल्या त्या महिलेचा MRI केल्यानंतर तिच्या मेंदूमध्ये रक्तस्राव झाल्याचं निदान झालं। त्यामुळे मेंदूवर तातडीनं शस्त्रक्रिया करणं गरजेचं असल्याचं रेडिओलॉजिस्ट डॉक्टर स्वेनिल शहा आणि न्यूरोसर्जन डॉक्टर निशांत गब्बूर यांनी सांगितलं। पण ती महिला 9 महिन्याची गरोदर असल्यानं तिची सोनोग्राफी करण्यात आली। त्यामध्ये बाळाच्या गळ्याभोवती नाळ असल्याचं निदान झालं। त्यामुळे त्या महिलेची तातडीनं प्रसूती सुद्धा करावी लागणार होती। एकाच दिवशी मेंदूची शस्त्रक्रिया आणि सिझेरियन करणं अत्यंत गुंतागुंतीचं काम होतं। भूल विभागाच्या दीपलक्ष्मी आणि त्यांच्या सहकार्यांनी सावधगिरी बाळगून रुग्ण महिलेला भूल दिली। सुरुवातीला त्या महिलेची शस्त्रक्रिया करून बाळाला सुखरूप जन्म दिला। त्यानंतर न्यूरोसर्जन डॉक्टर निशांत गब्बूर यांच्या पथकानं मातेच्या मेंदूची शस्त्रक्रिया यशस्वी केली। त्यातून संबंधित महिला आणि तिच्या बाळाला जीवदान मिळालंय। अशा प्रकारे गुंतागुंतीच्या 2 शस्त्रक्रिया लागोपाठ करण्याची ही CPR मधील पहिली घटना आहे। या शस्त्रक्रियेसाठी डॉक्टर मंगेश शिंदे, डॉक्टर श्रीकृष्ण हिवरे, डॉक्टर कृष्णा डिंगरे, डॉक्टर अनिकेत देशमुख यांच्यासह भूल विभाग, स्त्रीरोग विभाग, न्यूरोसर्जन, बालरोग विभाग अशा 6 विभागांनी परिश्रम घेतले।